हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ आणि रामकृष्ण हरी. दिवाळी जवळ येत आहे तर आम्ही घरातला सामान आणण्यासाठी गेलो होतो. त्याच्यानंतर घरी आलो आणि काय करायचं हा विचार पडलेला. मग खिचडी भात लावूया तसं ठरवलं. पण नंतर साणीचा एवढ्या आवडीने काही खिचडी भात खात नाही. मग खिचडी भाताला आम्ही बिर्याणीमध्ये कन्वर्ट करायचं ठरवलं. कारण मी ऑलरेडी तांदूळ आणि डाळ दोन्ही भिजवली होती. पण मग नंतर अचानक प्लॅन चेंज झाला. म्हटलं ठीक आहे, थोडासा फ्लेवर बिर्याणीचा देऊया म्हणजे सानिसा खाईल. पण सानिसाला खिचडी भात, वरण भात असे जे सोप्या गोष्टी असतात ना, ज्या पटकन होतात त्या कधीच तिला आवडत नाही. तिला अवघड गोष्टी, आईला खूप मेहनत करून काही बनवते ते तिला आवडतं. असं खूप सोप्या साध्या गोष्टी तिला आवडत नाहीत. तर हा एवढा सगळा घाट त्याच्यासाठी घातला होता. कारण ऑलरेडी माझे हजबंड नाश्ता करून आले होते. तर डिनरला काहीतरी हलकंच करून आम्हाला थोडीशी घरात मला गॅलरी पण क्लीन करायची होती. आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे थोडीशी तिची शॉपिंग पण करायचं प्लॅन होता. बघूया त्याचं कसं होतं आहे. तर इथे मी बिर्याणीच्या तयारीला लागले होते. हे झाल्यावर परत मला थोडंसं घरात क्लीन वगैरे करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की मी गणपतीमध्ये सगळी क्लिनिंग करून घेतली आहे. पण वर्षातून एकदा येणारी दिवाळी घर स्वच्छ केल्याशिवाय मला सेलिब्रेट केल्यासारखी वाटत नाही. मला छान फ्रेश घर आवडतं कोणताही सण साजरा करायला. आणि मोस्ट ऑफ दी दिवाळी तर मला म्हणजे असं वाटतच नाही घर म्हणजे ते कितीही स्वच्छ असलं तरी थोडंसं इकडून तिकडून स्वच्छ केल्याशिवाय मला दिवाळी असल्यासारखं वाटत नाही. तर हे सगळं बिर्याणीचा खडाटोप आटपून मी आता ग्रास वगैरे गॅलरीमधली वॉश करणार आहे. तुम्हाला मी गॅलरीचा एक लुक दाखवून घेते आणि त्याच्यानंतर रिनोव्हेट म्हणजे तर आत्ता माझी गॅलरी काहीशी अशी आहे. आणि मेकओव्हर झाल्यानंतर तुम्ही बघाल हे सानिसाचे टॉईज आहेत जे मी झाकून ठेवलेत. कारण ऊन खूप येतं आणि तिचे ते कारचं वगैरे कलर उडू नये म्हणून ठेवलेलं आहे. तर तुम्ही ह्याला मी दाखवण्यास की नंतर मी काय करणार आहे आणि कसं गॅलरी छान बनवणार आहे. कारण मोस्ट ऑफ दी लायटिंग दिवाळीची गॅलरीतच असते आणि गॅलरी स्वच्छ नसेल तर मग काय फायदा असं. तर मग इथे मी ग्रास वगैरे गुंडाळायला सुरुवात केली आहे की जेणेकरून मला ग्रास वॉशला वरती टेरेसवर न्यावी लागेल. कारण खाली ग्लासला जागाही पुरत नाही. ग्लासला नाही सॉरी क्या बोला तूने, ग्लास नाही ग्रासला जागा पुरत नाही. सो वरती मोठ्या टेरेसवरती नेऊन ग्रास वॉश करणार आहे फुल फोर्सच्या पाण्याने. आता ते पाणी आहे की नाही आहे, त्याला फोर्स किती आहे हे वरती गेल्यावरतीच कळेल. इथे मी ग्रास गुंडाळायला सुरुवात केलेली आहे. आणि हे सगळी कामं नेहमी मी एकटीच करते. ही एवढी मोठी ग्रास गुंडाळायची, ती उचलायची, वर न्यायची, धुवायची, उलटी पालटी करायची, पाणी गाळायचं, असे सगळे कामं करून ती स्वच्छ करून परत खाली आणून लावायची. हे असे सगळे उपद्रव माझ्या मागे असतात. दिसायला गोष्टी खूप छान दिसतात पण त्याच्या मागे मेंटेनन्स इतकं असतो की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. इथे बघा मी गुंडाळायला सुरुवात केली आहे ग्रास. गुंडाळायला सुरुवात करून आता गुंडाळून वरती इथे टेरेस मी ओपन केलेलं आहे. आणि इथे आम्ही आता वॉश करणार आहे. इथे टॅब आहे, काय माहिती चालतो आहे की नाही आता विचारावं लागेल. पण मी तुम्हाला जसं सांगितलं तो टॅब बंद होता. तर मी ऑलरेडी या साईडच्या गॅलरीमध्ये आम्ही ग्रास नेऊन टाकली होती. पण परत त्या दुसऱ्या साईडचा टॅब चालू असल्यामुळे परत ग्रास उचलून तिकडे नेऊन टाकावी लागली. असे उलटे कामं झालं आहे. इथे मी ऑलरेडी एक ग्रास ह्यांनी घेऊन गेले होते, त्यांनी मला हेल्प केली होती कारण आज ते घरी होते. आणि एक ग्रास मी स्वतः आणली होती कारण ती छोटी आणि हलकी होती. पण नेहमी मी स्वतः एकटी घेऊन पण येते, वॉश पण करते. आता पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे, काय सीन आहे काय माहिती. तर इथे तुम्ही बघताय की मी या साईडच्या गॅलरीत होते. बघा ग्रासची अवस्था बघा किती घाण झालं आहे. आणि हे टॅब जे आहे ते बंद होतं आणि मी हे दुसऱ्या साईडच्या टेरेसवर परत ग्रास आणून वॉश करायला सुरुवात करत होते. तर तुम्ही वॉश केल्यावर बघाल त्याचा लुक कसा झाला. आधी खूपच घाण होती पण वॉश केल्यावर खूप छान अशी झाली होती ग्रास. आता तुम्हाला मी सांगत होते की डीमार्टला एक
स्कॅम चालू झाला आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगते. आत्ताच जस्ट हे ग्रास धुवत असतानाच माझ्या कानावर गोष्टी आल्या, म्हणून मला तुम्हाला शेअर करावं असं वाटलं की आपण जेव्हा डीमार्टला जातो तेव्हा डीमार्टच्या बाहेर काही लोक फिरत असतात. तर आमच्या सोसायटीमध्ये एक अंकल आहेत जे म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, वय झालं की लोकांना पायामध्ये वगैरे प्रॉब्लेम असतो, लंगडत चालतात, हळूहळू चालतात. तर अशा लोकांना हे लोक कवर करतात आणि त्यांना विचारतात की काय झालं आहे, पाय दुखतं आहे का, आमच्याकडे एक डॉक्टर आहे, तर मी तुम्हाला पाठवतो, तुमचा पाय एकदम ठीक होऊन जाईल, घरी येऊन ते मसाज करतात वगैरे असं काइंड ऑफ त्यांना सांगितलं. त्यांनी नंबर दिला, त्यांना घरी बोलवून घेतलं. पण त्या अंकल जे आहेत त्यांच्या आंटी आहेत ना, त्या खूप हुशार होत्या. म्हणजे खरंच त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड मानलं पाहिजे त्यांना डाऊट आला की असला कुठला डॉक्टर आहे जो घरी येऊन मसाज करतो आणि जो सारखा फोन करतो. तर त्यांनी थोडंसं इन्फॉर्म केलं सोसायटीमध्ये सिक्युरिटीला आणि सोसायटीच्या सेक्रेटरीला की सोसायटीच्या चेअरमॅनला इन्फॉर्म केलं की असं काहीतरी आहे, मला जरा डाऊट वाटतं की असं कोण माणूस आहे जो घरी येऊन डॉक्टर आहे जो घरी येऊन असं चेकअप करतो वगैरे. तर त्यांनी मग पण ते अंकल काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी त्या माणसाला गेटवर वॉचमॅननी आत नाही सोडलं तरी स्वतः अंकल जाऊन त्यांना घेऊन आले घरी. आणि ऑलरेडी आमच्या सोसायटीची चेअरमॅन ही त्यांच्या घरातच होती, कारण तिला आधीच इन्फॉर्मेशन दिली गेली होती आंटीकडून. मग नंतर तो अंकलला आत घेऊन गेला आणि त्यांचं मसाज करण्यासाठी त्यांना सांगितलं की तुम्ही कपडे वगैरे काढा आता, कारण मसाज वगैरे करायची. पण नंतर त्याला असं डाऊट आला. मग तो म्हटला की जे बाहेर आहे लेडीज ती कोण आहे, डॉक्टर आहे का काय, असं थोडंफार एन्क्वायरी केली असेल आणि त्याला काहीतरी डाऊट आला. मग तो बेडरूम खोलून बाहेर आला आणि पिशवी घेऊन जायला लागला. तोपर्यंत परत आमच्या चेअरमॅननी विचारलं की काय झालं, तर म्हणे नाही मला जाऊ द्या वगैरे. तर ते ऑलरेडी आमच्या चेअरमॅननी 2 वॉचमॅन बाहेर उभे केले होते. तर त्यांना तिने पटकन बोलवलं, त्यांनी त्याला पकडलं आणि तो पाया पडायला लागला की मला माफ करा, माझी छोटी मुलगी वगैरे. पण मग नंतर त्याची बॅग जेव्हा चेक केली तेव्हा त्याच्यामध्ये रद्दी आणि एक बेशुद्ध करण्याची पावडर होती. तर विचार करा, जर आंटीनी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला नसता तर आज काय झालं असतं. म्हणजे काही सांगू शकत नाही की काय झालं असतं. त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं किंवा घरात लूटमार झाली असती ती आणखी वेगळीच. तर एवढ्या चांगल्या सिक्युरिटीच्या सोसायटीत राहूनसुद्धा अशा गोष्टी घडतात, हे खूप विचित्र आहे. पण ह्याच्यासाठी खरंच लोकांनी स्वतः अवेअर राहावं. तर माझी रिक्वेस्ट आहे तुमचे सगळ्यांना की जे कोणी डीमार्टला जात असतील तर तुम्हाला असे कोणी लोक भेटत असतील तर प्लीज त्यांना इन्फॉर्मेशन देऊ नका, त्यांना तुमचे मोबाईल नंबर देऊ नका, घरी बोलवू नका. कारण माहिती नाही कोण कुठल्या प्लॅनिंगनी येत असतं, काय होत असतं आपल्याला माहिती नसतं. आपण लोकांवर सहज विश्वास ठेवतो, पण आता खऱ्याची दुनिया राहिलेली नाही आहे, खरंच राहिलेली नाही आहे. तर सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज असं अननोन लोकांना माहिती देऊ नका. आणि जर का आंटी सांगत होते एवढं की नका बोलू, तर अंकलनी ऐकायला हवं होतं, पण त्यांनी ऐकलं नाही. पण ठीक आहे, म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी. तर असं काहीसं झालं होतं. तर इथे बघा माझे ग्रास बऱ्यापैकी धुवून झालेली आहे. तुम्हाला मी एक फायनल लुक पण दाखवेन बिफोर आणि आफ्टरचा. तर सगळ्यांनी प्लीज सतर्क राहा. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यांची खूप मोठी टोळी आहे जी इथे पुण्यामध्ये फिरती आहे. आणि त्या माणसावर जो ह्यांच्या घरी आला तर त्याच्यावर ऑलरेडी केस झालेली होती. तर आता ही 2nd केस त्याच्यावर आहे. म्हणजे किती विचित्र गोष्टी आहेत आणि काय होऊ शकतं एवढ्या सिक्युरिटीमध्ये राहूनसुद्धा याचा अंदाज नाही लावता येत आपल्याला. तर इथं अशी माझी ग्रास धुवून झालेली आहे आणि ही माझी सर्कस चालू आहे, उलटी पालटी करून त्याच्यातून पाणी काढायचं. ॲक्च्युली धुतल्यावर खूपच हेवी होते ती. तर तुम्ही म्हणाल अजून पण थोडंसं दिसतंय, पण हे पूर्णपणे वॉश होत नाही. अगदी तुम्ही वॉशिंग सेंटरला नेऊन हाय प्रेशरने जरी केलं तरी एवढी माती त्याच्यातून निघतच राहते. म्हणजे पूर्ण असं क्लीन नाही होत, स्वच्छ नाही होत, कारण त्याच्या आतमध्ये खूप असं ग्राससाठी चिटकवण्यासाठी हे जवळजवळ हे केलं असं तर जागा नसते खूप अशी. तरी मी माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं क्लीन केलं. मधात पाणी पण गेलं, असो जसं करता येईल तसं क्लीन केलं. तर इथं मी तुम्हाला लास्टला दोन्ही दाखवते की बिफोर आणि आफ्टर ग्रास कसे आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा
सानिसा हळूच म्हणते फॉलो करा, पण हे इन्स्टा नाही आहे ना, तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एक बिफोर आफ्टरचा लुक पण दाखवते कसा आहे. इथे 2 चिल्ली पिल्ली आहेत, ती पण धुवून घेतली आहेत. आणि हा बघा आता बिफोरचा लुक आहे हा. ही बिफोर माझी ग्रास अशी होती, इतकी घाण झाली होती, सगळीकडून माती माती बसली होती. हा बिफोरचा लुक आहे आणि हा आहे आफ्टरचा लुक. बघितलं किती फ्रेश आणि छान झाली आणि किती स्वच्छ झाली आहे ग्रास, खूप छान स्वच्छ झाली होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच. बाय.